नमस्कार. गणपतीला दुर्वा हा अगदी आवर्जून वाहिला जातो. दुर्वा हे साधे गवत आहे, पण त्याला गणपतीच्या चरणी खूप मोठा मान आहे. असे का? याचा आपण कधी विचार केला आहे का? तर गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्यामागेही काही खास कारण आहे. कारण यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. पौराणिक कथेनुसार अनलासूर नावाचा एक दैत्य होता. त्या दैत्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. तो ऋषी मुनी आणि सामान्य माणसाला खाऊन टाकत होता. त्याच्या जाचाला कंटाळून सगळ्या ऋषींनी भगवान शंकराकडे धाव घेतली. त्यांना अनलासूरबद्दल सांगितले. भगवान शंकराला त्याचा वध करण्याची विनंती देखील केली. त्यावर भगवान शंकर म्हणाले, या राक्षसाचा वध करण्यासाठी गणेश योग्य आहे. भगवान शंकराची आज्ञा घेऊन अनलासूरला मारण्यासाठी गणेश बाहेर पडले. त्याने अनलासूरला गिळून टाकले. अनलासूरला गिळाल्यामुळे गणेशाच्या पोटात दाह होऊ लागला. हा दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी 21 दुर्वा एकत्र करून त्या बाप्पाला खाण्यास दिले. त्या दुर्वा खाऊन बाप्पाला आराम पडला. त्या दिवसापासून बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वाचे एक खास स्थान आहे. विशेषतः गणपतीला अनेक ठिकाणी 21 दुर्वांस वाहिल्या जातात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा व अशीच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.